तुम्ही आयुष्यभर खूप मेहनत करता, पैसे कमवता, बचत करता, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करता, शेअर मार्केटला पण पैसे लावता. पण प्रश्न असा पडतो, समजा अचानक तुम्हाला काही हेल्थ प्रॉब्लेम आला आणि अचानक हॉस्पिटलला तुम्हाला ऍडमिट करावं लागलं. जर हॉस्पिटल मधून सांगितलं की तुम्हाला 10 लाखचं बिल भरावं लागणार आहे, तर कुटुंबावरती किती मोठं टेन्शन येणार. जर तुमचे घरचे EMI असतील किंवा इतर काही खर्च असेल आणि प्रमुख व्यक्तीलाच काही अचानक असा प्रॉब्लेम झाला, म्हणून आपल्या कुटुंबावरती काही अशी परिस्थिती येऊ नये म्हणून त्यासाठी एकच उपाय आणि तो म्हणजेच इन्शुरन्स प्लॅनिंग. इन्शुरन्सचे 3 प्रकार येतात: लाईफ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स मध्ये काय असतं, व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला एक आर्थिक मदत मिळावी म्हणून. दुसरा असतो टर्म इन्शुरन्स. हा लाईफ इन्शुरन्सचाच एक शुद्ध प्रकार आहे, याच्यामध्ये फक्त संरक्षण मिळतं. आणि तिसरा आहे हेल्थ इन्शुरन्स. याच्यामध्ये जर हॉस्पिटलमध्ये कोणाला भरती केलं गेलं तर त्याच्यामधून तुमचा खर्च वाचवला जातो. आता इन्शुरन्स म्हणजे काय? इन्शुरन्स म्हणजे जोखीम ही दुसऱ्या संस्थेकडे हस्तांतरित करणे. उदाहरणार्थ, समजा तुम्ही दरवर्षी 1000 रुपये प्रीमियम भरत असाल, तर त्या बदल्यात तुम्हाला जर काही आर्थिक मोठे नुकसान झाले तर विमा कंपनी ठरलेल्या अटीनुसार तुम्हाला मदत करते. लक्षात ठेवा, इन्शुरन्स हा काही इन्व्हेस्टमेंट नाहीये. इन्व्हेस्टमेंट तुम्हाला पैसा वाढवून देते, पण इन्शुरन्स हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आर्थिक संकटातून वाचवते आणि संरक्षण देते. म्हणून इन्शुरन्स प्लॅनिंग असणं खूप महत्वाचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या काही आर्थिक निर्णयांपैकी एक समजून घेण्यासाठी मी बनवला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी विशाखा पवार आणि तुम्ही बघत आहात नव्या युगाचा मंत्र. जेव्हा आपण इन्शुरन्स हा शब्द ऐकतो तेव्हा अनेकांच्या मनामध्ये एकच प्रश्न होतो की आपण फक्त पैसे भरायचे आणि मग नंतर त्याचा काहीच उपयोग होत नाही. तर काही जण काय बोलतात की एकाने माझ्या मित्रांनी पॉलिसी घेतलेली पण त्याला त्याचा काहीच उपयोग नाही झाला. तर काही जण बोलतात की विमा म्हणजे एक एजंट लोकांचा व्यवसाय आहे. पण ही गोष्ट सत्य नाहीये, कारण इन्शुरन्स म्हणजे अशी एक मोठी आर्थिक संकटाची जबाबदारी जी आपण एकट्याने न घेता कंपनी सोबत वाटून घ्यायची. आता हे समजायला मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. समजा तुम्ही कार घेतली तर त्याच्यावरती तुम्ही कार इन्शुरन्स पण घेता. जर अपघात झाला तर लाखोंचं नुकसान स्वतःच्या खिशातून भरावं लागू नये म्हणून आपण हा इन्शुरन्स घेतो. छोटासा प्रीमियम भरून मोठ्या नुकसानीपासून स्वतःला वाचवणं म्हणजेच इन्शुरन्स असतो आणि हाच नियम आपल्या आयुष्यालाही लागू होतो. एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो आणि जर त्याच्याकडे हेल्थ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स असेल तर या नुकसानीपासून तो वाचवला जाऊ शकतो. सर्वात मोठा गैरसमज काय माहितीये की लोक म्हणतात की मी SIP करतो, मी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतो, मी शेअर मार्केटमध्ये पैसे लावलेत, माझ्याकडे 10 लाखांची FD आहे. पण जर अचानक हॉस्पिटलचं बिल 12 लाख रुपये आलं, तुम्ही काय कराल? FD तोडाल, म्युच्युअल फंड विकाल, शेअर्स विकाल. मग अनेक वर्षांनी जी तुम्ही संपत्ती निर्माण केलेली असणार ती एका संकटामुळे संपुष्टात येऊ शकते. म्हणून आर्थिक नियोजन असणे हे खूप महत्वाचे आहे. आता आर्थिक नियोजनाचा क्रम काय आहे? सर्वात पहिल्यांदा इमर्जन्सी फंड, मग हेल्थ इन्शुरन्स, मग टर्म इन्शुरन्स आणि त्याच्यानंतर मग मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक. मग तेव्हा तुमची गुंतवणूक ही सुरक्षित राहणार आहे. SIP तुमच्या कुटुंबाला तात्काळ संरक्षण देत नाही, त्यासाठी इन्शुरन्स आवश्यक असतो. आता टर्म इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स मध्ये नेमका काय फरक आहे हा मी तुम्हाला सांगते. आता लोक म्हणतात की मी LIC पॉलिसी घेतली, मग मला टर्म इन्शुरन्सची काय गरज आहे? लाईफ इन्शुरन्स म्हणजे एक अशी पॉलिसी जी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला अटीनुसार म्हणजे पॉलिसी अटीनुसार एक आर्थिक लाभ मिळवून देतो. लाईफ इन्शुरन्सचे अनेक प्रकार आहेत: एंडोमेंट प्लॅन, मनी बॅक प्लॅन, होल लाईफ प्लॅन, टर्म इन्शुरन्स, ULIP. यातील प्रत्येकाचा उद्देश हा वेगळा आहे. तर सामान्य माणसाला असा प्रश्न पडतो की माझ्या कुटुंबाला सर्वात जास्त आर्थिक संरक्षण देणारा कोणता प्लॅन आहे? तो म्हणजे टर्म इन्शुरन्स प्लॅन. टर्म इन्शुरन्स म्हणजे प्युअर प्रोटेक्शन प्लॅन. यामध्ये एकच उद्देश असतो की तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटुंबाला एक आर्थिक संरक्षण म्हणून मोठा फायदा व्हावा. समजा एक व्यक्ती आहे 30 वर्षाची आणि त्याचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपये आणि 1 कोटींचं त्यांनी टर्म इन्शुरन्स घेतला आणि दरवर्षी पॉलिसी प्रीमियम व्यवस्थितपणे भरला. जर पॉलिसीच्या कालावधीमध्ये त्याचा मृत्यू झाला
तर पॉलिसीच्या अटींनुसार त्याच्या कुटुंबाला त्या 1 कोटीचं संरक्षण मिळतं. आणि पॉलिसीच्या कालावधीमध्ये जर अशी काही घटना घडली नाही तर अनेक पारंपरिक टर्म प्लॅन मध्ये कोणतीही रक्कम परत मिळत नाही. आणि याच कारणामुळे या प्रकारच्या विमा तुलनेमध्ये कमी प्रीमियम मध्ये जास्त संरक्षण मिळते. टर्म इन्शुरन्स स्वस्त का असतं? कारण तुम्ही गुंतवणूक करीत नाही, तुम्ही फक्त जोखीम कव्हर विकत घेत आहात. समजा 2 व्यक्ती आहेत, पहिल्या व्यक्तीने अशी पॉलिसी घेतली ज्यामध्ये विमा प्लस बचत आहे आणि दुसऱ्या व्यक्तीने टर्म इन्शुरन्स घेतला आणि उरलेले पैसे हे SIP मध्ये गुंतवले. असे अनेक आर्थिक नियोजक दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवण्याचा सल्ला देतात. कारण विमा आणि गुंतवणूक या दोघांचं उद्देश हे वेगळं असतं. टर्म इन्शुरन्स कोणी घ्यावा? घरातील कमवणारी व्यक्ती असेल, विवाहित व्यक्ती असेल, किंवा ज्यांना लहान मुलं आहेत, किंवा ज्यांच्या उत्पन्नावरती कुटुंब चालतं ना, त्यांनी हा टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. जर तुमच्या उत्पन्नाशिवाय कुटुंबाचा खर्च थांबणार असेल तर टर्म इन्शुरन्स घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि हा एक उत्तम पर्याय आहे. कव्हर किती घ्यावा हा प्रश्न प्रत्येक जण विचारतो, पण ह्याचं काही उत्तर नाहीये. कारण प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी असते. म्हणजेच वार्षिक उत्पन्न, कर्ज, मुलांच्या शिक्षणाचा भविष्यातील खर्च, किंवा घरातील अवलंबित व्यक्ती, किंवा विद्यमान बचत किंवा गुंतवणूक, ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला कव्हर घ्यायचा आहे. सामान्य मार्गदर्शक म्हणून काही आर्थिक तज्ञ वर्षाच्या उत्पन्नाच्या 10 ते 15 पट विचार करतात. पण तुमची परिस्थिती ओळखून तुम्हाला त्याचा निर्णय घ्यायचा आहे. प्रीमियम कशावरती अवलंबून असतो? आता अनेकांना वाटतं की प्रीमियम हा सर्वांना सारखाच असतो, पण तसं नाहीये. प्रीमियमवर परिणाम करणारे प्रमुख काही घटक आहेत. ते म्हणजे काय? वय, आरोग्य, धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन, व्यवसाय, कव्हरची रक्कम आणि पॉलिसीचा कालावधी. साधारणपणे कमी वयात आणि चांगल्या आरोग्यात घेतल्यास प्रीमियम हा तुलनेने कमी असू शकतो. पॉलिसी घेताना काही चुका आहेत ज्या तुम्हाला टाळायचे आणि ही माहिती खूप महत्वाची आहे. पहिली म्हणजे कमी कव्हर घेणे. दुसरी काय? आपल्या आरोग्याविषयी चुकीची माहिती किंवा अपूर्ण माहिती देणे. तिसरी आहे फक्त कमी प्रीमियम पाहून निर्णय घेणे. चौथी आहे नॉमिनी न निवडणे आणि अपडेट न करणे. आणि 5वी चूक आहे की नियम आणि अटी न जाणताच स्वाक्षरी करणे. कोणतीही विमा पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी तुम्ही पॉलिसीचा लाभ किंवा मर्यादा समजून घ्या. जे काही नियम अटी असतील ते काळजीपूर्वक वाचा. तुमच्या गरजा व बजेटनुसार निर्णय घ्या आणि आवश्यक असल्यास आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. तो तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. तर हाच लाईफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्सचा फरक आहे. आता आपण बघणार आहोत हेल्थ इन्शुरन्स, की आजच्या काळामध्ये व्यक्तीला गरीब करणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणती? ती म्हणजेच आजारपणाचा खर्च. एका गंभीर आजारासाठी किंवा मोठ्या शस्त्रक्रियेसाठी 1 लाखो रुपयांचा खर्च होऊ शकतो. अनेक कुटुंबे आपल्या खूप वर्षापूर्वीची बचत त्याच्यासाठी गमावतात. काही जण कर्ज घेतात तर काही जण सोनं विकतात. म्हणून हेल्थ इन्शुरन्स घेणं हे खूप महत्वाचं आहे. हेल्थ इन्शुरन्स ही एक अशी पॉलिसी आहे जी हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती आपला उपचार, शस्त्रक्रिया किंवा इतर काही वैद्यकीय खर्च असतो तो पॉलिसीच्या अटीनुसार आपल्याला संरक्षण देतो. एखाद्या व्यक्तीकडे हेल्थ इन्शुरन्स असेल आणि दावा पॉलिसीच्या अटीनुसार मंजूर झाला तर त्या व्यक्तीला आपल्या खिशातून खूप कमी किंवा काहीच रक्कम भरावी लागत नाही. म्हणून हेल्थ इन्शुरन्स हा घेतला पाहिजे. तुम्ही बघत आहात आजकाल की वैद्यकीय खर्च हा सातत्याने किती वाढत आहे. ICU मध्ये एका दिवसामध्ये किती खर्च होतो. कॅन्सर, हृदयरोग अशा मोठ्या मोठ्या आजारांसाठी मोठा खर्च करावा लागतो. पॉलिसी घेताना काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. विमा रक्कम ही तुमच्या गरजेनुसार निवडा. नेटवर्क हॉस्पिटलची यादी तपासा. वेटिंग पिरियड समजून घ्या. क्लेम सेटलमेंट प्रोसेस समजून घ्या. को पेमेंट, डिडक्टिबल आणि एक्सक्लुजन्स वाचा आणि दरवर्षी तुमची पॉलिसी रिन्यू करा. आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी विमा हा घेतलाच पाहिजे. त्यासाठी हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स यापैकी तुम्ही विमा नक्की घ्या. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.